हाय गाईज, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं श्रद्धा म्हात्रे ब्लॉग्स या आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर आज खूप पाऊस पडतोय आणि आम्ही आज चाललो आहोत एकविरेला. आमची कृष्णवीचे आज केस कटिंग करायचे, तिचा आज टकलू होणार आहे. तर आम्ही सगळे फॅमिली मेंबर्स म्हणजे कुणाल भाऊ, कौस्तुभ, कल्याणी, आई, रश्मी, आम्ही सगळीजण आज चाललो आहोत. तर आता सगळे हळूहळू येतील. पाऊस पण खूप आहे, अचानक प्लॅन ठरला आहे. तर चला, आज अख्ख्या दिवसात काय काय होईल, किती आम्ही मजा करू हे तुम्हाला मी दाखवेल. तर चला, तुम्ही माझ्यासोबत कंटिन्यू राहा. आणि अशा प्रकारे सगळे आलेत, परी पण आली आहे आणि आमच्या गाडी. अगं आई, हो, आईसाठी स्पेशल थांबू आम्ही. आणि आमच्या गाड्या रेडी आहेत. तिथे कुणाल भाऊ आता आलेत, हाफ तिकीट आणि टकलूची मम्मा कल्याणी. चला चलो, आता आम्ही यश हाय कर. आम्ही आता नाश्ता करायला उतरलोय. सगळेजण गाडीमध्ये आहेत, अर्धे 2 गाड्या पुढे आल्यात आणि बाकीच्या गाड्या मागे. आणि मस्त इकडचं क्लायमेट आहे बघा, एक नंबर. सगळीकडे बघा धुकं धुकं आहे, छान असं मस्त एकदम. आणि मी रेडी आहे. तर आमची कृष्णूला दाखवते. कृष्ण. आणि तिथे एक छानशी बोट आहे, ती बघा. आणि आई आहे, आई आमची 2 आया. परी तर विचारूच नका. आणि आमचा कृष्ण गोंडस. हाय. आता थोड्या वेळाने आता इतकं छान असा केसांचा नजारा बघा. आणि थोड्या वेळाने काहीतरी वेगळं होणार आहे, हो की नाही? हो. आई, दोघे आयांनी हाय करा. आणि रश्मीला खूप मिस करते. रश्मी, तुला खरंच मिस करते. मी तरी मिस करते, कारण तू पाहिजे होतीस. छान अजून मजा केली असती आपण दोघींनी. तर येस, आता मागून रवी भाऊ आणि कुणाल भाऊंची गाडी येते. तर नाश्ता करायला आता इथे आम्ही थांबलो आहोत. फायनली एक मेंबर येत आहेत. हाय हाय ना. आणि हाय. देवा, तिची कोणी मस्ती करू नका रे. चालू या, बसा. खूप लवकर आलात त्यामुळे तुमचं खूप अभिनंदन. आणि तुमची ऑर्डर काय काय नाही, त्यांनी लिहिली नाही. पोहे गरम द्यायचं. ए, पोहा गरम सांगितलाय. मैसूर मसाला डोसा. आपल्याला काय सांगितलं? जेव्हा आता येईल तेव्हा आम्ही दाखवू. तर चलो. अरे म्हणजे टोमॅटो ओनियन. तुम्ही किचन मध्ये जाऊन बघा ना, भांडी कशी आहेत. हो का? पलटी मारायला लागेल तेव्हा गडबड होईल. आणि पोहे पण आहेत ना. पोहे पहिला आणा. हा, एकच पोहा इकडे. हा, टेस्ट करू सगळे.
सांगितलंच नव्हतं. मैसूर डोसा चमचे पकडून ठेवलं. वा व्हेरी गुड. मी नको खाऊच नको का नाश्ता. अरे तू दिली ना आपली कौस्तुभ. एकच मसाला डोसा बोलला. तुझं म्हणणं काय मी नाश्ता करू का नको. नको त्यांनी आमच्याकडे रिटर्न घेतले बघू त्या लोकांनी खाल्ले त्यांच्या. हा बघ यश यश ते फुल आवडीने मेंदूवडे खाल्ले. हर्षभाऊनी उत्तप्पा मागवलाय. तोडायचा खूप प्रयत्न आहे. फायनली तुटलाय. कशी टेस्ट आहे? ठीकठाक. आणि मुनूचा सँडविच मग कशी आहे? चुकीचे आहे. आमच्या हर्षीभाऊंना गरम गरम पोहे पाहिजे होते आणि थंड आणून दिले. नाही जसा चहा कोणी प्यायलाय स्ट्रॉने. बघा धैर्य चहा स्ट्रॉने पितोय आहे की नाही. काहीतरी वेगळं. चटणीमध्ये चहा टाकले वा. आणि मी साधा डोसा मागवलेला. आपला मसाला डोसा मागवलेला. मस्त चीज बीज टाकून दिलेला. छान आहे. तर आता आम्ही नाश्ता करतो आणि मग आता निघतो. चला. अशी कोण बडीशॉप घेतं टिश्यू पेपरवर? काय भाऊ एवढी घेतली बघू. बघा मस्त. हॉटेलमध्ये जाऊन बडीशॉप गोळा करता. एक नंबर काम करता. आपण 5 आयटम मागवले त्यांना 3 आयटम फ्लॉप होते म्हणून बोललो बडी 2 आयटम चांगले. आता आम्ही नाश्ता झालाय. नाश्ता करून आम्ही आता उतरलो. ऍक्च्युली आम्ही आपण लोणावळ्यामध्येच आहोत ना. हां आम्ही लोणावळ्यामध्येच आहोत. तर आता इथे भैरीदेवाचं मंदिर आहे. तर त्या भैरीदेवाच्या मंदिरामध्ये आता आम्ही जातोय पाय पडायला. तर चला तुमचं पण मी दर्शन घडवते. हे काळभैरवाचं मंदिर. नाही तिथेच बघू. हमारे सब बच्चे पार्टी. धैर्यने कृष्णवीला घेतलाय. धैर्य कृष्णवी चलो बच्चा पार्टी चलो. हाँ इधर आओ. हे बघ काय वाव. आणि हे बघा मेंढ्या. मेंढ्या बालू मामाच्या कशा मेंढ्या असतात तशाच असतात ना. महिमा तुझी सांगू किती आई गाजते नाव तुझा. जगभर गाजते नाव तुझा. जमतील ग कार्याला तुझा ग दर्शनाला. माऊली तुझ्या ग भेटी आई मी येते ग येते ग करले ग मला. आई मी येते ग येते ग तुझ्या ग भेटी. आणि तसं नाही म्हणजे खाली आता काय नाही तर मग इथून आता रिक्षा. आज आम्हाला वरती दर्शन भेटतंय की नाही काय माहिती. बघू. कृष्णला आता छान रेडी करते कल्याणी. ये मस्त मस्त की नाही. हसते वा. हर्ष बाबू हर्ष. अरे वाह.
इधर आओ. आणि हे सगळं आमच्या कल्याणीनेच बनवलेलं आहे. हो काल रात्री हेच करत होती मी. जेवढं ठेवेल तेवढं ठेवेल. आवडलं तुला कृष्णाने? आवडलं. चल बाबा सार्थक झालं. 5 मिनिटं. कृष्ण अरे वा वा वा. अरे वा 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 वा. एवढी गर्दी आहे. आमची सारखा नाही कोणी आमचे पाठीशी उभी हाय ती कारल्याची एक विरामाय. आई आयलोय आई आयलोय दे दर्शन ग माझे बाय. आयलोय आई आयलोय दे दर्शन ग माझे बाय. आयलोय आई आयलोय दे दर्शन ग माझे बाय. महिमा तुझी सांगू किती आई गाजतय नाव तुझा जगभर गाजतय नाव तुझा. जमतील ग करण्याला तुझ्या ग दर्शनाला माऊली तुझ्या ग भेटीला. आई मी येतय ग करले ग मला. आई मी येतय ग तुझ्या ग भेटीला. कशी फिलिंग आहे? मस्त. ऍक्च्युली दमले मी. आमची मॅडम बघा ठीक आहे आणि हे हळूहळू चालतायत. आम्ही आणि हे अर्धे रिक्षेने आलेत. ए रिक्षावाले मेंबर कसं वाटतं फिलिंग? एकदम मस्त छान. त्यांनी पुढे साड्या नेसल्यात. एवढं सामान तर घेऊन आलोय. थोडा वेळ आम्ही रे दमलोय खालून चालत आलोय. आता 5 पायरीवर आणि आई बघा आई बिचारी हळूहळू हळूहळू येते आणि आम्ही 5 पायरीच्या मंदिरापर्यंत आलोय. फायनली वरती आलो आहोत आणि खूप गर्दी आहे. मला दाखवते पूर्ण वातावरण कसे. बांग आईचे कोंबऱ्यानं दिली र साध कोल्याचे कानाला आली पाट चैताचे महिन्याची झाली कार पालखी नाही अजून निघाली पाट चैताचे महिन्याची झाली कार पालखी नाही अजून निघाली. आमच्या ताई
गाणं गाणं हा बघत बसलो चिमटा काढा चिमटा काढा चिमटा काढा लवकर चिमटा अरे वा अरे वा अरे वा काढा चिमटा लवकर काढ डोळ्यात गेले मागे राहिले फायनली केस कृष्णवीचे कट झालेले आहेत आणि आता आम्ही चाललो आहोत. खूप गर्दी होती त्यामुळे आम्ही शॉर्टकट दर्शन घेतलंय आणि आता आम्ही खाली उतरतोय. कौस्तुभने एक छान विला बुक केलेला आहे तर बघूया कसा आहे. इथे आम्ही मस्तपैकी स्विमिंग पूल आहे. आम्ही तर उतरणार नाही, पोरं उतरतील. तर आम्ही काय जेवू ते तुम्हाला दाखवू. चला गाईज, तुम्हाला एक छोटीशी सगळ्यांना विनंती करते आणि सूचना देते. आपण जेव्हा खाली येतो मंदिराच्या इथून पाया पडून तर 5 पायरीवर एक मंदिर आहे. तर 5 पायरीच्या मंदिरापर्यंत आपण पोहोचत नाही, पण मधले जे स्टॉलवाले आहेत ते सांगतात आपल्याला की तुम्ही इथून रस्ता आहे म्हणजे वरती जायला, तर त्या रस्त्याने तुम्ही जाऊ नका, खूप डेंजर रस्ता आहे. आम्ही आलोय, आम्ही चूक केली, तुम्ही चूक करू नका. कारण लहान मुलांना घेऊन पण खूप जण आलेत, त्यांना माहिती नव्हतं की हा रस्ता एवढा कठीण आहे. त्यांना वाटलं की सरळ सरळचा रस्ता आहे, पण तुम्हाला मी दाखवते रस्ता किती डेंजर आहे. ते बघा, प्रत्येक जण असं एक एक करून हळूहळू करून जात आहेत. आणि एवढी हाईट, आम्ही किती उंचावर आहोत बघा. हे सगळे आमचे फॅमिली मेंबर्स. आम्हाला ट्रॅकिंग कसलं हे बघा, तिथे सहज एक माणूस स्वतःहून जाऊ शकत नाही, कोणाला तरी हात दिल्याशिवाय जाऊ शकत नाही. बघा एवढा छोटा रस्ता आहे. त्यामुळे प्लीज मी सगळ्यांना रिक्वेस्ट करते, ते लोक जे प्रत्येक स्टॉलवाले आहेत सांगतील की इथून जावा मधल्या रस्त्याने, अगदी सरळ सरळ जाल तर जाऊ नका. आता आम्ही इथून जातोय कसं बस. हा प्लीज गाईज, एक्सपिरियन्स आल्यावर तुम्ही भले किती गर्दी असेल पायऱ्यांनीच उतरा, या रस्त्याने येऊ नका. आळे होते बघ किती, एवढं डेंजर आहे. हे बघ, हा तिकडे जाऊ ना आपण सगळे. म्हणजे आमच्या अरुणाताई आता उतरल्यात तिकडे बाहेर थांबू. आता हे ह्यांच्या हातात एवढं बाळ आहे लहान. रवीला पोचला आणि आता खाली उतरलोय. हवा मस्त. आता आम्ही, खूप गर्दी होती त्यामुळे आता आम्ही उतरलोय आणि आता जरा भोजनाची व्यवस्था. खूप भूक लागले, 3 वाजले तर आता जेवायला